सध्या उष्णता खूपच वाढली आहे. अशात तुम्हाला काहीतरी जर थंडगार प्यायचं असेल तर कोल्ड्रिंक न पिता शरीराला थंडावा देणारं आणि पाचक असं हे जिरा सरबत तुम्ही पिऊ शकता. हे एकदा बनवून ठेवलं तर पूर्ण उन्हाळा व्यवस्थित राहतं. आणि जेव्हा तुम्हाला सरबत बनवायचं आहे तेव्हा यामध्ये पाणी घालून अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही भरपूर ग्लास सरबत यापासून तयार करू शकता. तर शरीराला ऊर्जा देणारं, थंडावा देणारं असं हे जिरा सरबत आपण आज बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये अर्धा कप किंवा 50 ग्राम जिरं घातलं आहे. याबरोबरच एक मोठा चमचा यामध्ये मी बडीशेप घातले आणि पाव चमचा यामध्ये मी काळी मिरी घातली आहे. हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर भाजताना लक्षात ठेवा, आपल्याला हे करपू द्यायचं नाही आहे, म्हणून गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. जिरं जर जास्त भाजलं गेलं तर ते कडवट लागतं, म्हणून किंचित रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण बडीशेप घातली आहे. तीसुद्धा रक्त शुद्ध करणारी, त्याबरोबर शरीराला थंडावा देणारी, ऊर्जा देणारी अशी आहे. इथे पहा, किंचित रंग बदलल्यानंतर आणि छान सुगंध सुटायला लागल्यानंतर मी हे काढून घेतलं एका प्लेटमध्ये. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर यामध्ये एक मोठा चमचा मी चाट मसाला घातला आहे. एक मोठा चमचा इथे मी सुंठ पावडर घातली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी काळं मीठ घातलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं आहे. तिथे पहा, याची मी अशी पावडर तयार करून घेतली आहे. अगदी बारीक अशी ही पावडर करायची आहे. आता इथे गॅसवरती मी पुन्हा कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे आणि 1 कप यामध्ये मी साखर घातली आहे. इथे मी आता साखर वापरली, नेहमीची जी आपली घरी आपण चहासाठी वापरतो ती साखर वापरली. पण तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तीसुद्धा थंडावा देणारी असते. तुमच्याकडे ती असेल तर ती तुम्ही वापरली तरी चालेल. इथे मी 1 कप साखर वापरली. तुम्हाला जर खडी साखर वापरायची असेल तर थोडीशी जास्त 1.5 ते 2 कप वापरावी लागेल. इथे पहा, पूर्ण साखर विरघळली आहे, पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेली पावडर घालूया. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम करायचा आहे. यातल्या सगळ्या गुठळ्या अशा मी काढून घेतल्यात आणि आता याला छान असं उकळून घेऊया. तर इथे पहा, हे घट्ट झालं आहे. आता आपण चेक करूया. याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त हे थोडंसं चिकट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पहा, हातावरती असं मी घेतलं आहे आणि पहा, अजिबात तार येत नाही आहे, पण हे असं चिकट झालं आहे. तर इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर हे मी थंड करण्यासाठी ठेवते आहे. तर इथे पहा, हे पूर्ण थंड झालं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे मी 2 लिंबाचा रस यामध्ये घालते. लिंबाच्या रसामुळे याला आंबटपणासुद्धा येईल. त्याचबरोबर जे साखर जमा होते, साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात, ते होणार नाहीत. तर इथे मी 2 लिंबाचा रस यामध्ये घातला. याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा साधं मीठ घालते. मिक्स करूया. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी चाळणीमध्ये हे घालते आणि गाळून घेते. तर इथे पहा, तुम्ही जितकं बारीक ही पावडर वाटून घ्याल तितकं कमीत कमी तुमचा चोथा राहील. हे आपलं सरबत तयार झालं आहे.
हे एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. 2 ते 3 महिने हे व्यवस्थित राहतं, अजिबात खराब होणार नाही हे. आणि जेव्हा तुम्हाला यापासून सरबत बनवायचं आहे तेव्हा पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून तुम्हाला हवं त्याबद्दल तुम्हाला हवं तर यामध्ये सब्जा घालून लिंबाचा रस घालून तुम्ही हे सरबत तयार करू शकता. अगदी 50 जरी पाहुणे येणार असतील तरी 2 मिनटामध्ये तुमचं 50 ग्लास सरबत तयार होईल. आता यापासून सरबत कसं बनवायचं ते पाहूया. तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं आहे. इथे मी अर्धा चमचा सब्जा अर्धी वाटी पाण्यामध्ये साधारण 10 ते 15 मिनटं भिजत घालून ठेवला होता. यानंतर इथे मी अर्धा लिंबू आणि पुदिना घेतला आहे आणि इथे आपलं हे जे आपण सरबत तयार केलं ते आहे. आता इथे 2 ग्लास पाण्यासाठी इथे मी 2 चमचे तयार केलेलं सरबत यामध्ये घालते. तुम्ही चव घेऊन कमी जास्त करू शकता. दोन मोठे चमचे घातलं, मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घालते. आपण आधीसुद्धा घातलं आहे लिंबू, पण आणखी याला चटपटीत बनवण्यासाठी इथे मी पुन्हा लिंबू घातलं. यानंतर सब्जा घालायचा आहे. सब्जासुद्धा गरमीमध्ये खूपच उपयोगी असतो, शरीराला अगदी फायदेशीर असतो, थंड असतो. यानंतर इथे पुदिना, यामध्ये मी पुदिन्याची पानं तोडून घालते, स्वच्छ धुवून घेतलेत. हे आपलं सरबत तयार झालं आहे. ग्लासमध्ये आपण काढून घेऊया. इथे मी आईस क्यूब्स घालते. तर हे थंडगार, पाचक, शरीराला थंडावा देणारं, ऊर्जा देणारं असं जिरा सरबत तयार झालं आहे. एकदा तुम्ही हे बनवून ठेवा, उन्हाळ्यामध्ये कधीही झटपट तयार होईल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.